नमस्कार मैत्रिणींनो, मी नीलम काकुळते. नीलम रेसिपीमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत. मी आज बनवणार आहे अगदी नवीन पद्धतीने कांद्याची चटणी. जर तुम्ही माझ्या पद्धतीने ही चटणी बनवली तर तुम्ही 2 पोळ्या नक्कीच जास्त खाल. कांदा म्हटला की आपल्या शरीरासाठी कोणत्याही ऋतूमध्ये अगदी आरोग्यदायी आहे. आपल्या घराघरांमध्ये भाजी काय करू हा प्रश्न नेहमीचाच असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असलेल्या कांद्याची चटणी माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. चटणी बनवण्यासाठी मी 5 ते 6 कांदे स्वच्छ करून अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत. कांद्याची टेस्ट वाढवण्यासाठी मी 1 बटाटासुद्धा बारीक करून घेणार आहे. कांद्याची चटपटीत चटणी बनवण्यासाठी आपल्याला 5 ते 6 बारीक करून घेतलेले कांदे, 1 मोठ्या आकाराचा बटाटा, बारीक करून घेतलेली कोथिंबीर, 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, मोहरी, जिरे, शेंगदाणे, हळद आणि लाल तिखट एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे. आता मी एका कढईमध्ये 3 ते 4 पळ्या तेल टाकून घेणार आहे. तेल चांगले गरम झाले की त्याच्यात अर्धा चमच मोहरी टाकून घेणार आहे. वरून अर्धा चमच जिरे टाकून जिरे आणि मोहरी चांगले तडतडू द्यायचे आहे. आपल्याला ही फोडणी गॅसच्या अगदी लो फ्लेमवर द्यायची आहे. वरून आपल्याला आता 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली 1 हिरवी मिरची, थोडेसे शेंगदाणे टाकून चांगले परतून घ्यायचे आहे. शेंगदाणे हे आपल्याला बारीक न करता अशाच प्रकारे टाकून घ्यायचे आहेत. त्यामुळे चटणी खाताना खूपच चविष्ट लागते. आता आपल्याला बारीक करून घेतलेले कांदेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत. कांदे आपल्याला अगदी 7 ते 8 मिनिटांपर्यंत चांगले परतवून घ्यायचे आहेत. कांदे हे 2 ते 3 मिनिटे परतून झाले की वरून आपल्याला बटाटासुद्धा टाकून घ्यायचा आहे. आता कांदे आणि बटाटे आपल्याला गॅसच्या मंद आचेवर परतवायचे आहेत. आपल्याला हे कांदे तांबूस रंग येईपर्यंत चांगले परतवून घ्यायचे आहेत. आता मी वरून कढीपत्तासुद्धा टाकून घेणार आहे. तांबूस रंग येईपर्यंत कांदा परतून झाला की वरून आपल्याला 1 ते 1.5 चमच लाल तिखट टाकून घ्यायचे आहे. लगेचच आपल्याला अर्धा चमच हळद, चवीपुरते मीठ टाकून पुन्हा चांगले परतवून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतात. वरून आपल्याला आता कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि मंद आचेवर 3 ते 4 मिनिटांसाठी थोडेसे झाकण ठेवून द्यायचे आहे. झाकण काढून आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी अगदी तेल सुटेपर्यंत पुन्हा चांगले परतवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकतात आपली चटणी ही खूपच छान तयार झालेली आहे आणि रंगही खूप छान आहे. तुम्ही ही चटणी भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व करू शकतात. तुम्ही ह्या चटणीबरोबर 2 घास जास्त नाही खाल्ले तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता मी चटणी डिशमध्ये सर्व करून घेणार आहे आणि वरून थोडीशी बारीक करून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि 1 लाईक नक्कीच करा. तुमच्या सर्वांचे मनापासून आभार.